नाही पेन्शन आम्हा दिली, नाही पेन्शन आम्हा दिली, वेतन करण्या या शासनाला तोटा कुठं आहे ओ, वेतन करण्या या सरकारला तोटा कुठं आहे ओ, आणि सांगधनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे ओ, आणि सांगधनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे ओ. धन्यवाद. धन्यवाद ताई. याचं कारण आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांनी सुद्धा जे करायचं ते बरोबर केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा या निर्लज्ज शासनाला लाज वाटली नाही किंवा याला झोपेचं सोंग घेऊन पाळत नाही. कोणती योजना आली तर ती फक्त अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच सक्सेस होते. मला सांगा 90 मध्ये लागलेल्या अंगणवाडी कर्मचारी सेविका आहे, त्या अंगणवाडी सेविकांना इंग्रजीचं ज्ञान आहे का, इंग्लिश येतं का? परंतु ज्या आपल्या भगिनी नवीन लागलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचं शिक्षण चांगल्या याच्यातून इंग्रजीमधून झालेलं आहे, तर आज 90 मध्ये लागलेली सेविका आणि आजची या 2-4 वर्षात लागलेली सेविका यांची बरोबरी होऊ शकत नाही. परंतु या नवीन सेविकांनी ते काम केलं. त्या काय म्हणतात त्याला, मला तर येत नाही, मी करतच नाही, कधीच नाही काम करत हे. आणि जे काय तो तुमच्या लिंक वगैरे असतात त्या ओपन होत नाही, मोबाईल चालत नाही, हँग पडतात. कोणाकडून करून घ्या म्हणजे तुमच्या 10,000 मध्ये तुमचे मुलं सुना नवरे सगळे कामाला लावले तुम्ही. पण आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपण शासनाचं काम करतो. जर या कर्मचाऱ्यांना येत नाही तर आपण 4 जणींनी केल्यानंतर 100 जणींना त्याचा त्रास होतो. हे आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच हे गोष्टी घडतात, हे मी स्वतः सांगते. याचं कारण आहे याच्यामध्ये सर्कलमध्ये प्रत्येक बीटमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोणी सुपरवायझरच्या जवळचे असतात, कोणी सीडीपीओच्या जवळचे असतात. परंतु आपण मागच्या आपल्या भगिनींचा विचार केला पाहिजे. यांचं शिक्षण जुनं आहे, ह्या जुन्या शिक्षणामधले आहेत आणि आता माझ्यासारखे माझे 3 वर्ष राहिले फक्त रिटायरमेंटचे. मग जर माझ्यासारखे 3 वर्ष राहिले अशा माझ्या अनेक भगिनी आहेत की त्यांचे 2 वर्ष कोणाचे, 1 वर्ष कोणाचे, 3 वर्ष राहिले आणि रिटायर होऊन अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या कर्मचाऱ्यांची की त्यांना रिटायरमेंट आता 2 महिने राहिली. माझ्या जिल्ह्यातली गोष्ट सांगते, ज्या वेळेस आपल्याला 65 वरून 60 वर्षात GR आला होता त्यावेळेस अक्षरशः म्हणजे माझे त्यावेळेस अध्यक्ष होते, आज नाहीत ते आपल्यामध्ये, तर त्यांनी आमची म्हणजे याची सभा लावली होती की आपलं 65चा GR आपला 60 करण्यात आलेला आहे. तर शहरी विभागाच्या 2 सेविका मदतनीस होत्या, तर त्या अक्षरशः ढसा रडल्या. म्हणे सर माझे या महिन्यामध्ये शेवटच्या 30 तारखेला रिटायरमेंट आहे आणि या शहरामध्ये कोणाची धुनी भांडी असतील तर सर मी करेल. इतकी वाईट परिस्थिती आपल्या कर्मचाऱ्यांची आहे आणि आपण यांच्या शासनाच्या सगळ्या योजना आपण सक्सेस करतो. याचं कारण आहे आपलं गाव आपलं असतं, लाभार्थी आपला असतो, मान्य आहे. परंतु आपल्याही कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे ना. तुम्ही जनसेवा घेतली का? तुम्हाला कुटुंब नाहीये का? तुमच्या मुलं शिक्षणाच्या नाही, तुमच्या मुली लग्नाच्या नाही, काही नाहीये तुमचं. आपण शासनाने दिलेले काम फुकट करतो. मला सांगा तुम्ही आज सेतूवाल्यांनी बऱ्याच ठिकाणी 500-600 रुपये घेऊन आणि ते ऑनलाईन फॉर्म भरलेले. अहो तुम्ही फुकट भरले, तुम्हाला 50 रुपयाचं आम्हीच दिलं, परंतु हे 50 रुपये तुमच्या खात्यात येतील. आहे एखादं पत्र, आहे एखादं कुठं GR, आहे कार्यालयाला माहिती, फक्त तुम्हाला बोलून हे तुमचं काम करून घेतात. हे तुम्ही कधी सुधारणार? आणि जे आपल्या संघटना सांगते त्याच्यावर तुमचं लक्ष नाही. आता मला सांगा, आपण डिसेंबर पासून जे लढतोय, आपल्या भगिनींचा जो गैरसमज झालेला आहे, आपण घरी आहोत परंतु हे लोक घरी नाही. रात्रंदिवस तुमच्या शासनाच्या दारात तुमच्या मागण्यासाठी हे लोक सतत लढत आहे. कोणाला घेराव घालतील, कुठं काय करतील, कुठं उपोषण चालू आहे, कुठं हे चालू आहे. मग आपण त्यावेळेस हजर राहत नाही. इकडे काय चाललं हे आपल्याला काहीच माहित नसतं. परंतु जाऊ दे बाई, 2 महिने आपण संप केला, मानधन मिळालं नाही. अहो काही सेविका म्हणतात, आमचे नवरे म्हणतात म्हणे 2 महिन्याचं मानधन गेलं, त्या मानधनातूनच तुम्हाला शासनाने मोबाईल दिला, त्याच्या का बापाच्या घरातून दिला, हे त्यांचे नवरे म्हणतात. आता त्याला आम्ही काय करू शकतो? तुम्ही जर समजून घेत नाही पेन्शन म्हणजे काय असतं, ग्रॅज्युटी म्हणजे काय असती, हे जर तुम्हाला कळलं, याचा अर्थ जर कळला या शब्दांचा, तर मला वाटतं कमीत कमी हे पुढचे प्रश्न उद्भवणार नाही. आणि पेन्शन ग्रॅज्युटी अतिशय महत्वाची आहे की ज्या बाईला धुण्या भांड्याची वेळ येते, जर तुम्हाला पेन्शन जर लागू झाली तर कमीत कमी तुमच्या औषधी पाण्याचा खर्च तर भागेल, घरातल्या लोकांवर तुम्ही बोजा तर होणार नाही ना. परंतु ही संघटना काय करते आपली की आपल्या काहीतरी
मागण्या पदरात पाडायचं काम करायचा प्रयत्न करतात, परंतु आजकाल आपल्या बायांचा प्रतिसाद फार कमी मिळतोय. अहो पावत्या फाडायच्या असलं की तसंच. मला सांगा, मानधन झालं नाही तर तुमचं घर चालत नाही. मग एवढे कार्यक्रम नागपूर असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, अशा ठिकाणी जर हे लोक स्टेज चाकून बसलेले असतात, हे लोक कुठून पैसा आणणार आहे? जर तुम्ही पावती फाडली, त्या पावतीच्या निधीतून हे लोक पुढचे कार्यक्रम करतील. कोणी कोणासाठी घर विकायला रिकामा नाही. परंतु आपल्या बायांची मानसिकता इतकी खराब झालेली आहे की त्यांना 200 रुपयाची पावती देणं हे त्यांच्या जीवावर येतं. सगळं ऐकतं पाहिजे, फुकट पाहिजे